आजच्या या यशवंत व्याख्यानमालेचे जे आजचे व्याख्याते आहेत धनंजय दिघे यांचं आता क्लासरूममध्ये आगमन होत आहे, तर मी टाळ्यांच्या गजरामध्ये आपण धनंजयचं स्वागत करूया. सोबत दैनिक अकॅडमीचे संचालक माननीय तुकाराम जाधव सर, माझे सहकारी शिवाजी काळे सर आणि इतर सर्व सहकारी आहेत. तर आजच्या या कार्यक्रमाच्या स्वरूपामध्ये आपण सर्वप्रथम धनंजयचा सत्कार करणार आहोत. सो मी धनंजय विनंती करतो की त्यांनी आपले अनुभव आपल्या समोर मांडावेत. धनंजय. सर्वप्रथम युनिक अकॅडमीचे व तुकाराम जाधव सर, प्रवीण चव्हाण सर, भूषण सर यांचं सर्वांचे आभार. इथे मला बोलून माझा सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे आभार. माझं संपूर्ण नाव धनंजय संजय दिघे आहे. माझं गाव जोरवे, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर येथून मी येतो. माझं 12वी पर्यंतचं शिक्षण हे संगमनेर येथूनच झालंय. त्यानंतर मी इंजिनिअरिंग केली, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अकोर्डी येथून. आणि त्यानंतर 2022 मध्ये माझी इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी लगेचच UPSCची तयारी सुरू केली. पहिला अटेम्प्ट मी घरूनच दिला होता, घरूनच अभ्यास केला. तर 23चा माझा पहिला अटेम्प्ट होता. पहिल्या अटेम्प्ट मध्ये माझी प्री क्वालिफाय नव्हती झाली. त्याच्यानंतर सेकंड अटेम्प्ट मध्ये माझी प्री क्वालिफाय झाली, परंतु माझी मेन्स क्वालिफाय नाही झाली. आणि हा माझा थर्ड अटेम्प्ट होता. आणि या अटेम्प्ट मध्ये माझ्या तिन्ही स्टेज क्वालिफाय झाल्यात आणि ऑल इंडिया रँक 529 आलेला आहे. तर बऱ्याच ठिकाणी मला हा क्वेश्चन विचारला जातो की तुम्ही कधी डिसाईड केलं होतं, इंजिनिअरिंग मध्ये केलं होतं की स्कूलमध्ये केलं होतं, की UPSC कधी करायची. तर हे मी माझ्या स्कूल डेज मध्येच डिसाईड केलं की मला पुढे जाऊन प्रशासनमध्ये काम करायचं आहे. म्हणजे हे नव्हतं डिसाईड केलं की MPSC द्यायची की UPSC द्यायची. तेव्हा काही अवेअरनेस नव्हता MPSC आणि UPSC बद्दल. म्हणून माझे स्कूल डेज मध्येच माझं डिसाइडेड झालं की पुढे जाऊन काहीतरी प्रशासनमध्ये सेवा करावी. आणि इंजिनिअरिंगच्या लास्ट इयर मध्ये म्हणजे इंजिनिअरिंग मी का घेतलं हे पण तुम्हाला सांगतो मी. ह्या ज्या एक्झाम असतात त्या मी समजतो की अनसर्टन असतात आणि देणं पण रिस्की समजतो मी या एक्झाम, कारण की याचं सिलेक्शन रेशो खूप कमी आहे. म्हणून इंजिनिअरिंग ॲज अ बॅकअप प्लॅन किंवा प्लॅन बी म्हणून घेतलेलं, की काहीतरी फॉलबॅकसाठी पाहिजे की सपोज माझं इथं नाही झालं UPSC मध्ये, तर ऍटलिस्ट मी इंजिनिअरिंग थ्रू एक मला जॉब तरी भेटेल IT मध्ये किंवा ऍटलिस्ट कोरमध्ये तरी. म्हणून मी इंजिनिअरिंग घेतलेलं. आणि अभ्यास तसा मी इंजिनिअरिंग झाल्यानंतरच सुरू केलेला. लास्ट इयर मध्ये मी सगळी माझी स्ट्रॅटेजी प्लॅनिंग वगैरे केलं होतं. तिथून मी सगळा एक्झाम बद्दल अवेअरनेस घेतला. कन्फ्युजन होतं माझं की MPSC द्यायची की UPSC. शेवटी डिसाईड केलं की UPSC देऊ, कारण की ती मला वाटलं की माझ्यासाठी मोर सुटेबल राहील. म्हणून मी UPSC करण्याचा निर्णय घेतला लास्ट इयर मध्ये कॉलेजच्या. आणि लास्ट इयर मध्ये मी प्लॅनिंग केलं, रिसोर्सेस कुठले वापरणारे ते डिसाईड केलं. आणि इंजिनिअरिंग झाल्या लगेचच मी माझी तयारी सुरू केली. हे क्षेत्र का निवडलं हेही मला बऱ्याच जणांनी विचारलं. तर मी नेहमी लहानपणापासून असं ऐकत आलो होतो की ह्या ज्या सर्व्हिसेस आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस किंवा पोलीस सर्व्हिस, तर यांचा खूप डायव्हर्स स्पेक्ट्रम असतो जो जॉब करायचा असतो. खूप वेगवेगळ्या फील्डमध्ये त्यांना काम करावं लागतं. कधी स्टेट गव्हर्नमेंटसाठी, कधी सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी, कधी डिस्ट्रिक्टमध्ये काम करतात, कधी मिनिस्ट्रीमध्ये काम करतात. तर हे याच्याबद्दल मी रिसर्च केला होता स्कूल डेजमध्ये आणि कॉलेज डेजमध्ये. म्हणून ते माझ्यासाठी नेहमी एक मोटिवेशन राहिलं की हा जर जॉब केला तर एक मोनोटोनी नाही येणार आयुष्यभरामध्ये जॉबमध्ये. म्हणून हे एक माझ्यासाठी एक मोटिवेशन होतं नेहमी. आणि एक कुठंतरी मला स्वतःची आयडेंटिटी बनवायची होती की कुठेही जाऊन मला स्वतःचं नाव हे कमवायचं होतं, की मला कुणावरती डिपेंडंट राहायचं नव्हतं. तर त्यासाठी हे एक फील्ड मला वाटलं की मोर सुटेबल वाटलं माझ्यासाठी. आणि आता मी माझी स्ट्रॅटेजी सांगतो की मी कसं अप्रोच केले प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू. तर प्रीसाठी मला वाटतं की 4 गोष्टी खूप गरजेच्या असतात. तर पहिलं असतं सिलेबस, 2 नंबर असतं PYQ, तिसरी असती प्रॅक्टिस आणि चौथी असती रिव्हिजन.
तर पहिलं जर कन्सिडर केलं आपण सिलेबस, तर प्रीचा सिलेबस एवढा डिटेल नाही गिवन आहे. तर सिलेबस म्हणजे की एक सब्जेक्टसाठी एकच सोर्स रिफर करायचा आणि त्याला कॉम्प्लिमेंट करायचं एक करंट अफेअर्सनी, एक कुठली तरी मॅगझिन आणि एक आपलं न्यूजपेपर, डेलीचं न्यूजपेपर रिडिंग. तर हे असतं सिलेबस, एक सोर्स आणि एक करंट अफेअरचा सोर्स. आणि या सोर्सेस बद्दल माहिती बरेच सारे टॉपर स्टॉक असतात, तिथून तुम्हाला नक्कीच भेटेल. ते सांगायला ते मी नाही सांगत, कारण की स्टँडर्ड सोर्सेस आहे, सगळेजण सारखे सोर्सेस वापरतात. पहिले एनसीईआरटी पासून सुरू करतात आणि मग नंतर एक रेफरन्स म्हणून एखादं बुक वापरतात. तर सिलेबसला स्टिक राहायचं. त्याच्यानंतर PYQs. बरेचशे मुलं काय करतात की PYQ घेतात आणि फक्त बघतात की या सब्जेक्ट मधून आलाय, त्याचं उत्तर बघतात आणि डन, तिथंच संपतं त्यांचं. तर PYQ एक अनालिसिस व्यवस्थित करायला पाहिजेत, त्याच्याबद्दल आपण रिसर्च करायला पाहिजे. की सपोज एखाद्या एन्व्हायरमेंटचा PYQ आला आणि कुठले तरी स्पेसिस दिलेत त्यांनी 4 ऑप्शन्स मध्ये, 4 ऑप्शन्स पैकी एक बरोबर असतं आणि आपण तेवढंच करतो आणि नेक्स्ट क्वेश्चनला जातो. तर हे असं नकोय करायला. आपण जे 4ही ऑप्शन आहे त्या 4ही ऑप्शनचं व्यवस्थित गुगलवरती जाऊन किंवा ChatGPT वरती रिसर्च करायला हवा. मे बी असं बऱ्याच वेळा झालेलं आहे की जे काही ऑप्शन्स मागच्या वर्षी आले त्याच्यावरती क्वेश्चन्स पुढच्या बऱ्याचशा वर्षी विचारलेले आहेत. तर हे रिसर्च करणं खूप गरजेचं असतं. असं एक रिसर्च करून करायला पाहिजे, हे मी तुम्हाला सुचवेल. त्यानंतर मॅक्रो आणि मायक्रो थीम्स ह्या दोन्ही काढायला हवे प्रिलिमचे. मॅक्रो थीम्स सांगायला गेलं तर पॉलिटीचं जसं आपण सांगतो की पॉलिटीचे काही ऍस्पेक्ट्स असतात की मॅक्रो थीम जर त्याचे कन्सिडर केले तर फंडामेंटल राईट्स किंवा पार्लमेंट. तर हे असे 3-4 चॅप्टर्स आहेत की त्याच्यामध्ये दरवर्षी क्वेश्चन विचारले जातातच. तर ते मॅक्रो थीम्स, मायक्रो थीम्स तुम्ही साईडला काढायला हवे प्रत्येक विषयाचे आणि त्याची जास्त मल्टिपल टाइम्स रिव्हिजन करायला हवी. आणि जसं जशी एक्झाम जवळ येईल तसं तसं त्या इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हिजन ही वाढायला हवी तुमच्या. तिसरं म्हणजे प्रॅक्टिस. म्हणजे मी जर माझं सांगायला गेलं तर मी पहिल्या अटेम्प्ट मध्ये पण घरून तयारी केली होती. तर पहिल्या अटेम्प्ट मध्ये देखील माझी GS निघाला होता, GS क्वालिफाय झालो होतो, परंतु माझा सीसॅटला तिथं स्कोर नव्हता आला. तर त्या अटेम्प्टचा म्हणजे त्या अटेम्प्ट मध्ये GS का क्वालिफाय झालो मी, तर मी जास्त प्रॅक्टिस केली होती. अराउंड मी 70 म्हणजे 100 क्वेश्चनच्या टेस्ट दिल्या होत्या पहिल्याच अटेम्प्ट मध्ये. तर जितकी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तितकं जास्त तुमचं ऍप्टिट्यूड डेव्हलप होईल, तितकं जास्त तुम्ही तुमच्या इन्स्टिंक्ट वरती रिलाय राहिला तर ते रिवॉर्ड करेल तुम्हाला. म्हणून प्रॅक्टिस करा, व्यवस्थित टेस्ट द्या. मी असं समजतो की ऍटलिस्ट 40 to 50 टेस्ट तरी द्यायला पाहिजे. आणि टेस्ट देऊन फक्त तिथं सोडायला नकोय, तर त्याचं व्यवस्थित अनालिसिस करायला पाहिजे. टेस्ट मधून तुम्हाला कळेल की त्याच पॅटर्नचे क्वेश्चन तुमचे चुकतात आणि त्याच्यावरून तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथ काय, विकनेस काय ते समजून येतील. ते कुठेतरी एका डायरीमध्ये लिहित जा, कुठल्या टाईपचे क्वेश्चन तुमचे चुकतायत, पॉलिटिक्सचे कुठल्या याच्यातले चुकताय, इकॉनॉमीचे कुठले चुकताय. तर ते एक डायरी बनवा आणि तिच्यामध्ये लिहित राहा की तुमचं काय काय चुकतंय. रिव्हिजन म्हणजे मी माझं जर सांगितलं गेलं तर मला असं खूप रिव्हिजनला खूप त्रास व्हायचा. म्हणजे ज्या गोष्टी मी 2दा-3दा वाचल्या त्या सुद्धा मी पुढे जाऊन विसरायचो. म्हणून एक मी टेक्निक वापरली ऍक्टिव्ह रिकॉलची. तर कुठलीही गोष्ट सपोज 2दा-3दा वाचली तर मी जाऊन ती लगेच लाईन टू लाईन नव्हतं वाचत. पहिले तिथला टॉपिक बघायचो आणि आठवायचा प्रयत्न करायचो की लास्ट टाइम मी काय वाचलंय, त्याचं ऍक्टिव्ह रिकॉल करायचो मी. तर त्यांनी काय व्हायचं की माझ्या त्या गोष्टी ते दीर्घकाळ लक्षात राहायच्या. तर ही एक टेक्निक तुम्ही वापरू शकता. आणि स्पेस्ड रिव्हिजन करू शकता की आता सपोज पॉलिटीची 8 दिवसात तुम्ही केलंय, संपूर्ण वाचून झालंय, तर मग असं तुमच्या शेड्यूलमध्ये ठेवा की पुढच्या 15 दिवसांनी पुन्हा ते पॉलिटीचं 2 ते 3 दिवसात पुन्हा रिवाइज करणार. तर असं स्पेस्ड रिव्हिजन ठेवा. असं तुमच्यानुसार तुम्हाला किती इंटरव्हल नंतर रिव्हिजन हवी येते. आणि जर जास्त गोष्टी लक्षात नसेल राहत तर शॉर्ट नोट्स बनवत राहा. ते शेवटच्या महिन्यात किंवा शेवटचे जे 8-15 दिवस असेल प्रीच्या, तर तेव्हा ते खूप कामं येतील. ज्या गोष्टी तुमच्या लक्षात नाही राहते स्पेशली त्यासाठी. आणि काही म्हणजे नोट तुम्हाला देऊ इच्छितो की प्रिलिम मध्ये तुमचं स्टॅटिक खूप स्ट्रॉंग हवं पाहिजेच, स्ट्रॉंगच पाहिजे. मोस्ट ऑफ द मुले करंट वरती खूप रिलाय करतात. तर करंटचं एवढं महत्व मला नाही जाणवलं की करंटचं एवढं खूप जास्त महत्व आहे.
एक गोष्ट कायम लक्षात राहू द्या की जो स्टॅटिक मधला क्वेश्चन आहे, जो तुमच्या सोर्स मधला क्वेश्चन, तो कधीच चुकायला नकोय. कारण तुमचा जर तो चुकला तर तो बाकीच्या सर्वांचा बरोबर येणार आणि कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही एक क्वेश्चन पाठीमागे आहे. तर स्टॅटिक एकदम स्ट्रॉंग हवं. त्याच्यानंतर कुठलेही सपोज पॉलिटीतल्या लक्ष्मीकांत मधला क्वेश्चन तुमचा चुकायलाच नको हवा, इतकं स्ट्रॉंग तुमचं स्टॅटिक करा. त्याच्यासाठी मी म्हणाल की जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि थीम्स वरती रिलाय राहा, जे की तुम्हाला PYQ अनालिसिस करून समजेल. तर ह्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या. आणि युट्यूबचा वापर करा रिव्हिजनसाठी. युट्यूबवरती असतात काही चॅनल्स, त्याच्यावरती तुम्ही बघू शकतात, किंवा लॉजिक्स आणि ट्रिक्स ह्या युट्यूबवरती अवेलेबल आहेत. ते बरेचसे मुलं हे करतात की रिलाय राहायचं की नाही याच्यावरती, तर ते तुमच्या रिस्क वरती आहे. पण कधी पण नॉलेज कम फर्स्ट, तर नॉलेजवरती रिलाय राहायला हवं. परंतु कधी कधी आपल्याला नॉलेज नसतं काही गोष्टींतलं. 50-60 क्वेश्चनच असे असतात की ते तुम्ही तुमच्या नॉलेजवरती सोडू शकता. तर त्याच्यावरती तुम्हाला तुमचं लॉजिक आणि ट्रिक्स हे खूप स्ट्रॉंग पाहिजे. त्याच्यासाठी युट्यूबवरती बरेच सारे चॅनल्स आहेत. एक हार्डवर्किंग ह्युमन म्हणून एक चॅनल आहे, ते IASच आहेत, मनीष कुमार आय गेस. तर तिथं ते तुम्ही ट्रिक्स किंवा लॉजिक्स बघू शकता. त्याच्यानंतर सीसॅट, जसं की मी सांगितलं, मी माझ्या पहिल्या अटेम्प्टमध्ये सीसॅटमुळेच मी प्री क्वालिफाय नव्हतो करू शकलो. तर त्याच्यानंतर मी सीसॅट खूप सिरियसली घेतलाय. सेकंड अटेम्प्टमध्ये मी सीसॅटची खूप प्रॅक्टिस केली आहे. युट्यूबवरती मी व्हिडिओज बघितलेत. त्याच्यानंतर PYQ खूप थरोली केलेत. थीम्स काढल्या काही, त्या थीम्स वरती जसं की नंबर सिस्टीम असेल, तर नंबर सिस्टीम मी हे खूप माझं स्ट्रॉंग करून ठेवलं होतं. तर युट्यूब असेल किंवा PYQ असेल, त्याच्यानंतर जास्तीत जास्त प्रॅक्टिस, जे PYQ असतील किंवा आपले टेस्ट असतील ज्या क्लासेसच्या वगैरे वेगवेगळ्या, तर ते द्यायला हवं. आणि सिम्युलेशन, बरेचशी मुलं सिम्युलेशन देत नाहीत, तर प्रीसाठी ऍटलिस्ट 1 किंवा 2 तरी सिम्युलेशन द्यायला पाहिजे. एक सकाळी 9 ते 11 मध्ये GSचा पेपर आणि दुपारी 2:30 ते 4:30च्या मध्ये एक पेपर. तर असं एक 2 तरी सिम्युलेशन द्यायला पाहिजे तुम्ही. त्याच्यानंतर मेन्स वरती येतो. मेन्सचं सिलेबस खूप डिटेल आणि इलॅबोरेटेड आहे. तर तिथं अशा गोष्टी अशा फ्री हँड्स मध्ये नाहीयेत. तर त्या मेन्स तुम्ही प्रेडिक्ट करू शकता पहिलेच की कुठल्या टाईपचे क्वेश्चन विचारू शकता ते. तर तुम्हाला हे सांगण्याचा हे माझा दृष्टिकोन होता की मेन्समध्ये प्रत्येक सिलेबस पॉइंट वरती तुमच्या डिटेल नोट्स हव्यात. सपोज कुठलं तरी अर्बनायझेशन आहे सोसायटीवरती, तर अर्बनायझेशनचा आपल्या नोट्स अशा फॉर्मॅटमध्ये पाहिजे की इंट्रो, बॉडी आणि कंक्लुजन. इंट्रोमध्ये 2-3 प्रकारचे इंट्रो तुमचे रेडी हवे. त्याच्यानंतर बॉडीमध्ये अर्बनायझेशनच्या काय इश्यूज आहे किंवा इतर काय ऍस्पेक्ट असतील अर्बनायझेशनचे ते, आणि त्याच्यानंतर काय सोल्युशन किंवा वे फॉरवर्ड काय असतील ते. पुन्हा त्याच्यामध्येच तुम्ही व्हॅल्यू ऍडिशनसाठी कुठले मॉडेल असेल तर ते सुद्धा ऍड करू शकता. आणि एखादं फॅन्सी कंक्लुजन वगैरे तुम्हाला जर कुठं भेटलं तर ते. हे असे एकदम मेन्ससाठी डिटेल नोट्स काढायला हवे, कारण त्याचा सिलेबस एकदम इलॅबोरेटेड दिलेला आहे. आणि मेन्ससाठी सध्या खूप हे क्लासेसनी खूप AIचा वापर करून चांगल्या चांगल्या नोट्स काढल्यात. तर जास्ती मल्टिपल सोर्सेसकडे तुम्हाला पळण्याची गरज नाही. म्हणजे पूर्वी असं व्हायचं की एखादा एक सोर्स असला तर तिथं सगळ्या गोष्टी भेटत नव्हत्या, मग मल्टिपल सोर्सेसकडे मुलं जायचे. टॉपर्सच्या कॉपी बघायचे, टॉपर्सच्या नोट्स बघायचे, परत वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेसचे नोट्स बघायचे. तर आता बरेच सारे क्लासेसनी चांगले नोट्स बनवलेत, तर त्याच्यावर तुम्ही रिलाय राहू शकता. आणि मेन्सचं सुद्धा हेच आहे की प्रॅक्टिस मोर. जसं की मी प्रीला सांगितलं की 40-50 टेस्ट सॉल्व्ह करायला पाहिजे. मेन्सचं तर तेच आहे की जास्तीत जास्त लिहिणे, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणे. डेली आन्सर रायटिंग तर करायलाच हवी. म्हणजे आता जर कोणी स्टार्ट करत असेल तर एकदा जर रिडिंग तुमची झाली असेल तर लगेच सुरू करण्यात काहीच हरकत नाहीये. त्याच्यासाठी मी असं सांगेल की PYQचीच पहिले आन्सर रायटिंग करा, नंतर मग तुमच्याकडे टेस्ट सिरीज असेल त्याच्यावरती शिफ्ट व्हा. आणि तुम्ही आन्सर रायटिंग करताच तुम्ही टॉपर्स कॉपी ह्या बघायला हव्या. म्हणजे रोज काहीतरी 3 ते 4 प्रश्न तरी टॉपर्सचे बघायला हवे. तर त्यांनी काय होतं की तुमचं ऍप्टिट्यूड डेव्हलप होतं की ह्या प्रकारे ते इंट्रो करताय, ह्या प्रकारे ते बॉडी पार्ट्स लिहिताय, ह्या प्रकारे कंक्लुजन लिहिताय. जसं जसं तुम्ही रोज ते बघत जाणार तसं तसं तुमचं ऍप्टिट्यूड डेव्हलप होणार आणि त्या गोष्टी तुम्ही इनग्रेन कराल आणि ते नक्कीच रिफ्लेक्ट होणार तुमच्या काही दिवसांनी तुमच्या आन्सर रायटिंग मध्ये.
तर हे एक मी सांगू इच्छितो. आणि त्याच्यानंतर AI चा वापर तुम्ही करू शकता. चॅट जीपीटीचा वापर मी खूप चांगल्या प्रकारे केलाय. म्हणजे तेव्हा हे नव्हतं, म्हणजे माझ्या मागच्या मेन्सच्या वेळी ना, पहिल्या मेन्सच्या वेळी टाइम खूप कमी होता माझ्याकडं. तर मग मी चॅट जीपीटीला असं टेम्पलेट्स द्यायला लावायचो. एखादा कुठला विषय दिला तर असं सोसायटीच्या मागच्या 4-5 वर्षाचे क्वेश्चन्स आहे अर्बनायझेशनवरती, तर ते मी चॅट जीपीटीला फीड करायचो आणि त्यांना सांगायचो की या थीमनुसार मला प्रेडिक्ट करा की पुढच्या वर्षी काय प्रश्न विचारू शकतात, आणि ते प्रेडिक्ट करायचं. आणि त्याच्यानंतर ही एक कमांड द्यायचो की हे सगळे क्वेश्चन मी, असं मला एक टेम्पलेट द्या की हे सगळे क्वेश्चन मी त्या टेम्पलेटवरतून ऍड्रेस करू शकतो. तर हे एक टेम्पलेट ते मला बनवून द्यायचं. तर टेम्पलेटमुळे काय होतं की तुमची आन्सर रायटिंग फास्ट होऊन जाते. तुम्हाला जास्त विचार करण्याची काहीच गरज पडत नाही. एकदा की टेम्पलेट तुमच्या डोक्यात बसलं आणि कुठं अर्बनायझेशनचा क्वेश्चन आला तर त्या तुम्ही टेम्पलेटमध्ये फास्ट पॉइंट जनरेट होतात आणि तो क्वेश्चन लवकर पण होतो आणि चांगलं व्हॅल्यू ऍडिशन पण तुम्ही नंतर करू शकता. तर चॅट जीपीटीचा खूप चांगल्या प्रकारे तुम्ही वापर करायला हवा. हा, आणि आता प्रीचा अभ्यास करत असेल, जे कोणी फर्स्ट अटेम्प्ट किंवा पुढच्या वर्षी देणार असेल, तर त्यांच्यासाठी ही एक गोष्ट सांगू शकतो की मी आत्ताच कॉन्सोलिडेटेड मटेरियल तयार करून ठेवा तुमच्या मेन्सचं जे काही असेल ते. कारण त्या प्री नंतर ते 3 महिने असतात, तिथं तुम्ही दुसरीकडे कुठंतरी पळायला नकोय की इथून ऍड करा तिथून ऍड करा. तर जे काही आहे ते आत्ता करून ठेवा, कारण त्या 3 महिन्याचा इंटरव्हल तो मला वाटतं की तो कमी असतो. त्याच्यामध्ये आपल्याला एसे सुद्धा करावा लागतो, ऑप्शनल सुद्धा करावा लागतो आणि मेन सुद्धा करावा लागतो. तर जे काही जिथून तुम्ही जितके मॅक्झिमम सोर्सेस तुम्हाला वाटतंय की तुम्ही करायला हवे, तिथून ते सगळं आत्ताच ते मटेरियल कॉन्सोलिडेट करून ठेवा. आणि काही टॉपर्सच्या कॉपी रिफर करत जा, जसं की श्रुती शर्मा आहे, मेधा आनंद आहे, अनिमेश प्रधान आहे. तर ह्या पण रिफर करत जा. रोजच्या रोज रिफर करत जा. ऍटलिस्ट 3-4 प्रश्न तरी बघत जा. आणि अशी पण प्रॅक्टिस करत जा की क्वेश्चन वाचा आणि लगेच खालचं आन्सर नका वाचू. क्वेश्चन वाचा, तुम्हाला काय ब्रेनस्टॉर्मिंग करायची ती ब्रेनस्टॉर्मिंग करा पहिले, आणि मग टॉपर्सचे आन्सर कॉपी बघा आणि मग ते कम्पेअर करा की काय मी अजून ऍड करू शकतो किंवा काय माझं चुकलं, असं कम्पॅरिझन करा. ही एक प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. आणि एसे खूप निग्लेक्टेड वाटतं मला. बरेचसे मुलं त्याची प्रॅक्टिसही नाही करत, त्याचं काही प्रिपरेशनही नाही करत आणि खूप जुन्या पद्धतीचे टेम्पलेट्स वगैरे वापरतात. तर हे नकोय करायला. मी माझं सांगितलं तर मला मागच्या मेन्समध्ये 100 मार्क आले होते आणि ह्या मेन्समध्ये मला 118 मार्क आले. तर त्याचं एकच कारण आहे, मी ह्या वर्षी एसेला ऍज अ GS म्हणून ट्रीट केलं. जेवढे एफर्ट्स मी GS 1 ला टाकले, जेवढे एफर्ट्स मी GS 2 ला टाकले, तेवढेच एफर्ट्स मी तेवढेच एफर्ट्स मी एसेला देखील टाकले. म्हणून माझा स्कोर तो स्पाइक झाला, म्हणजे 100चा 118 झाला. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो की मी तिथं देखील चॅट जीपीटीचा वापर केला होता. PYQ मी चॅट जीपीटीला फीड करायचो. पहिले मी माझं ब्रेनस्टॉर्मिंग करायचो एखादा टॉपिक घेऊन, मग ते चॅट जीपीटीला फीड करायचो. चॅट जीपीटीला सांगायचो की याच्यावरती मला वेगवेगळे प्रकारचे डायमेन्शन द्या. मग चॅट जीपीटी मला वेगवेगळे प्रकारचे डायमेन्शन द्यायचं आणि मग मी कम्पेअर करायचो की कुठले डायमेन्शन्स मी त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. पुन्हा मी इंट्रोज सुद्धा, माझे इंट्रोज पहिल्यापासूनच प्रिपेअर्ड होते की वेगवेगळ्या प्रकारच्या थीम्स काढल्या, त्या थीम्सवरती मी इंट्रो प्रिपेअर्ड केले होते आणि पाठ करूनच गेलो होतो मी ते इंट्रो. आणि ते पण चॅट जीपीटीलाच विचारलं की ही थीम आहे, याच्यावरती मला एक इंट्रो पाहिजे. तर तसे मी चॅट जीपीटीचा वापर करून एसेसाठी प्रिपरेशन केली होती. आणि टार्गेटेड मेहनत घ्यायला हवी. GS 4, ऑप्शनल आणि एसे हे 3च मला असं वाटतं की खूप इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट असतात मेन्सचे. जर ह्या 3 गोष्टीमध्ये तुम्ही एक्सेल केलं तर नक्कीच मेन्समध्ये खूप जास्त मार्क्स तुम्हाला पडू शकतात. म्हणून या 3 गोष्टींवरती सर्वात जास्त तुमचा फोकस हवा. चांगल्या नोट्स पाहिजे, चांगल्या आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करायला पाहिजे या 3 गोष्टींची. आणि शेवटी ऑप्शनल, माझा ऑप्शनल अँथ्रोपॉलॉजी होता. मागच्या वर्षी मला अँथ्रोमध्ये 234 मार्क्स होते आणि ह्या वर्षी 276 मार्क्स आहे. तर 40 जवळजवळ 42 मार्क्सची जम्प झाले आहे. तर त्याचं कारण हेच आहे की मागच्या वर्षी मी अँथ्रोपॉलॉजीची आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस काहीच नव्हती केली, फक्त एक पेपर लिहून गेलो होतो. तर ह्यावेळी मी ती चूक नाही केली. ह्यावेळी मी
PYQ ची सुद्धा आन्सर रायटिंग केली, जास्तीत जास्त ब्रेनस्टॉर्मिंग केलं. मागच्या वर्षी मायक्रो नोट्स नव्हते काढले, तर ह्या वर्षी मी मायक्रो नोट्स सुद्धा काढले आणि टेस्ट सिरीज लावलेली. तर टेस्ट सिरीज मध्ये मी 5 ते 6 पेपर तरी दिले होते अँथ्रोचे. तर जी चुकी मी मागच्या वेळी केली होती ती चुकी मी ह्यावेळी नाही केली, म्हणूनच माझा स्कोर 40 मार्क्सनी वाढलेला आहे. म्हणजे ऑप्शनलचं मी हे सांगतो की मध्ये 5 दिवसाच्या सुट्ट्या असतात GS4 झाल्यानंतर. तर असं टार्गेट हवं की त्या 5 दिवसात ऍटलिस्ट तुमचा ऑप्शनल 2दा तरी रिवाइज झाला पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या ज्या बल्की नोट्स आहेत तर त्याच्यातून रिवाइज करणं खूप हार्ड आहे. तर जेव्हा तुम्ही त्या 3 महिन्यामध्ये ना, तर तेव्हा त्या नोट्सला मायक्रो नोट्समध्ये कन्वर्ट करत चला. म्हणजे काय होईल, त्या 5 दिवसात 2-3 जितक्या जास्त रिव्हिजन होतील तितकं चांगले. तर तेच सांगायचं होतं की ऑप्शनलला मायक्रो नोट्स बनवा. आणि ऑप्शनल असं आहे की त्याला डेप्थ लागते खूप, म्हणून ऑप्शनलसाठी जो कोणता तुमचा ऑप्शनल असेल तर त्याच्यासाठी मल्टिपल सोर्सेस रिफर करा, काहीतरी युनिक गोष्ट तुमच्या आन्सरमध्ये येऊ द्या, तर ते नक्कीच रिवॉर्ड करल. म्हणजे हे माझ्यासोबत झाले. मागच्या वर्षी मी खूप जनरलिस्टिक आन्सर लिहिले होते, तर ते स्कोरमध्ये सुद्धा रिफ्लेक्ट झालं. आणि ह्या वर्षी थोडंसं इन डेप्थ अभ्यास केला, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग घेतली, म्हणूनच मला वाटतं की स्कोर वाढलेला आहे यावर्षी ऑप्शनलमध्ये. तर हे झालं मेन्सचं. आणि आता इंटरव्ह्यूसाठी तर मी आपल्या सरांकडे जायचो, प्रवीण चव्हाण सरांकडे. त्यांच्याकडेच 1 to 1 दिलेत भरपूर, आणि तिथूनच फीडबॅक जनरेट करून मी माझी स्ट्रॅटेजी प्रिपेअर केली होती. तर इंटरव्ह्यूसाठी तेच आहे की जास्त बोलायला पाहिजे, जास्त प्रॅक्टिस करायला हवी ग्रुप डिस्कशनमध्ये, किंवा जास्तीत जास्त 1 to 1, जास्तीत जास्त मॉक्स. तर हे मला वाटलं की मला कुठंतरी रिवॉर्ड केलं. आणि इंटरव्ह्यूचं सांगितलं गेलं तर डॅफ मी चांगला प्रिपेअर्ड केलेला होता. म्हणजे ॲव्हरेजच मार्क्स आलेत, 173 आलेत. पण डॅफ मी थरोली प्रिपेअर्ड केला होता. प्रत्येक ऍस्पेक्टवरती माझ्याकडं नोट होती डॅफची. आणि काही लोकांकडं म्हणजे मला जाणवलं होतं की माझं आर्टिक्युलेशन थोडंसं व्यवस्थित नव्हतं आणि फ्लुएन्सी नव्हती इंग्लिशमध्ये. तर त्याच्यासाठी पण मी जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली आणि प्रॅक्टिसवरतीच रिलाय राहिलो. आणि शेवटचं इंटरव्ह्यू बद्दल एवढं सांगत नाही, कारण सर आहेत, सरांपेक्षा कोणी बेटर नाही सांगू शकत तुम्हाला. करंट अफेअर्सचं मी सांगतो की खूप सारे लोक खूप जास्त करंट अफेअर्स वरती रिलाय राहतात की न्यूजपेपर पण वाचायचा, डेलीचे कुठले तरी क्लासेसच्या नोट्स पण वाचायच्या, मंथली मॅगझिन पण करायच्या, आणि शेवटला जाऊन इयरली मॅगझिन पण करायची. तर हे तुमच्या एवढ्या सगळ्या जोपर्यंत तुम्ही 2 ते 3 वेळेस रिवाइज करत नाही तर तोपर्यंत काही फायदा नाहीये. तर माझं एवढंच म्हणणं आहे की कमी करा हे एवढं सारं करंट अफेअरचं काही इम्पॉर्टन्स नाहीये. तर एक तर न्यूजपेपरवरती रिलाय राहा आणि कुठल्या तरी मॅगझिनवरती रिलाय राहा. आणि जर तुम्हाला थोडीशी अंडरस्टँडिंग लागत असेल तर युट्यूबवरती कुठल्या तरी चॅनलचा एक एडिटोरियलचा व्हिडिओ बघत जा डेलीचा. याच गोष्टी, कारण की तिन्ही स्टेजमध्ये ना, तर म्हणजे ऍटलिस्ट प्री आणि मेन्स मध्ये तरी स्टॅटिकच मोस्ट इम्पॉर्टंट वाटतं मला. तर स्टॅटिक वरती जास्त रिलाय राहा, करंट अफेअर वरती एवढं रिलाय राहू नका. आणि त्याच्यानंतर बरेचसे मुलं विचारतात की तुझ्या या जर्नीमध्ये हर्डल्स काय आलेत. तर हर्डल्स तर सगळ्यात पहिले मला एवढा डेलीचा 9-10 तास अभ्यास करायची कधीच सवय नव्हती. ही माझी पहिलीच, म्हणजे थ्रू आउट माय जेवढी असेल आतापर्यंतचं शिक्षण झालं असेल तर ही पहिलीच अशी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे की जिच्यासाठी मी अभ्यास केलाय. तर स्टडिंग लॉंग आवर्स हेच माझ्यासाठी खूपच जास्त मोठं हर्डल होतं. तर हे कसं टॅकल करायचं. तर माझ्याकडं टाइम टेबल प्रिपेअर्ड असायचा, माझ्याकडे शेड्यूल प्रिपेअर्ड असायचं की पुढच्या 5 महिन्यामध्ये मी कुठल्या दिवशी कुठला सब्जेक्ट करणार, आणि मी त्या टाइम टेबल एकदम स्टिक राहायचो. मंदार पत्की सरांचा जो टेलिग्रामवरती चॅनल आहे तर त्याच्यावरती जा, तर त्यांचा एकदम डिटेलमध्ये त्यांनी प्लॅन तयार केलाय की कुठल्या दिवशी काय वाचायचं आणि त्या दिवशी कुठली टेस्ट द्यायची. तर मी देखील तसाच सिमिलर पॅटर्न हे केलं होतं, शेड्यूल तयार केला होता, आणि एकदम स्ट्रिक्टली मी त्या याला स्टिक राहायचो त्या याला. म्हणून असं काही मला वाटलं नाही की कुठंतरी डिमोटिवेशन किंवा रोज असं उठून सकाळी विचार करायचा की आज काय अभ्यास केला. तर हेच सांगायचं की एक तुमचा शेड्यूल राहू द्या, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म. अजून ह्या प्रिपरेशन मध्ये काय होतं की आपण एकदम आयसोलेशन मध्ये जातो, फ्रेंड्स पासून, फॅमिली पासून लांब असतो. तर लोनलीनेस हे कुठंतरी मला जाणवलं होतं, ऍटलिस्ट पहिले 2 अटेम्प्ट मध्ये तरी. तर त्याच्यासाठी मी असं म्हणतो की आजूबाजूला मित्र बनवा, चांगले मित्र बनवा, त्यांच्याशी संवाद साधत राहा नेहमी.
तुम्हाला काही तुमच्या फिलिंग्स वगैरे एक्सप्रेस करायच्या, असे इमोशन्स वगैरे वेंट आउट करायचे असेल तर चांगले मित्र बनवा, त्यांच्याशी नेहमी बोलत राहा. असं एकदम आयसोलेशन मध्ये जाऊन आणि कुठंतरी मग त्याच्यानंतर फेल्युअर आलं तर ते पचणं खूप अवघड असतं. तर चांगले मित्र बनवा हेच सांगतो मी. नवीन ॲस्पायरंटसाठी काय टिप्स देताल, हा एक क्वेश्चन मला खूप लोक विचारतात. तर नवीन जे ॲस्पायरंट असतील ना, तर त्यांच्यासाठी हेच असेल की युट्यूबवरती टॉपर स्टॉक खूप अवेलेबल आहेत, जे पूर्वी होऊन गेले. तर ते एकदम डिटेलमध्ये त्यांनी सांगितली त्यांची स्ट्रॅटेजी. 4 तासाचे टॉपर स्टॉक आहे. तर एक टॉपर स्टॉक मी रिफर केला होता, शुभम कुमार म्हणून, ऑल इंडिया रँक 1 आहे, 2020 का 21चे. तर त्यांचा 4 तासाचा एक टॉपर स्टॉक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एकदम डिटेल्डमध्ये सांगितलंय की प्रीची तयारी कशी, मेन्स, इंटरव्ह्यू, प्रीचं पेपर कसा अनालिसिस करायचा, मेन्सची नोट्स मेकिंग वगैरे कसं करायची. तर ते एकदम डिटेलमध्ये त्यांनी सांगितलंय. तर व्यवस्थित टॉपर्सचे टॉक बघा आणि तिथून स्वतःची स्ट्रॅटेजी बनवा. असं नाही की जसं टॉपरने सांगितलंय तसंच आपण एकदमच रेप्लिकेट करायचं. तर त्याच्यावरून स्वतःचे जे स्ट्रेंथ आणि विकनेस असेल त्याच्यानुसार स्वतःची एक स्ट्रॅटेजी बनवा. टेलिग्राम चॅनल देखील खूप अवेलेबल आहेत. हो, टेलिग्राम चॅनलचा मला खूप फायदा झालाय. जे अँथ्रोपॉलॉजीचे नोट्स असतील किंवा टॉपर्सचे जे नोट्स असतील, तर तिथून मी खूप हे केलंय, रिलाय राहिलोय टेलिग्राम चॅनलवरती. तर टेलिग्राम चॅनल जे टॉपर्सचे ते तुम्ही वापरू शकतात. आणि जसं की मी सांगितलं, स्वतःची स्ट्रॅटेजी बनवा, स्वतःचा शेड्यूल बनवा, स्वतःच्या स्ट्रेंथ आणि विकनेस जाणून घ्या आणि त्याच्यानुसार प्लॅनिंग करा. आणि शेवटचं म्हणजे ऑप्शनल खूप वाईजली चूज करा. बघा की तुमचा इंटरेस्ट कुठल्या गोष्टीमध्ये, कुठला ऑप्शनल मार्क्स देतोय आणि कुठल्या ऑप्शनलचे सोर्सेस अवेलेबल आहे आपल्या आजूबाजूला. तर ह्या काही गोष्टी सांगू शकतो मी ऑप्शनल बद्दल. आणि शेवटचं की मला युनिकमध्ये 1 इयर बॅच भेटली होती, 1 इयर इंटिग्रेटेड बॅच, महाज्योतीच्याच मदतीने. तर सर्वात पहिले तर मी महाज्योतीचं खूप आभारी आहे की त्यांच्यामुळे मला ती मदत भेटली. बरेचसे माझे मित्र सुद्धा त्याच्यावरतीच रिलाय आहेत. ते जे आर्थिक मदत देतात दर महिन्याला किंवा जे ते कोचिंग क्लासेस लावून देतात, तर ते खूपच चांगलं काम ते करत आहेत. तर त्यासाठी मी खूप आभारी आहे महाज्योतीचा. अजून एक मुलं मला विचारत असतात की ऑनलाईन की ऑफलाईन क्लासेस किंवा कुठले तुमचे टेस्ट सिरीज आहे ते करायला हवे. तर मी पुण्यातूनच तयारी केली आहे. घरून मी बघितलं ट्राय करून ऑनलाईन. तर ते मला असं वाटलं की कुठंतरी अकाउंटेबिलिटी पण नसती आणि आपण फरकटच चालतो कुठल्याही डायरेक्शननी. तर ऑफलाईन हे मला जास्त रिलायबल वाटतं, कारण की कुठंतरी अकाउंटेबिलिटी असती. आपण जाऊन टीचर्सकडे डायरेक्टली 1 to 1 संवाद साधू शकतो किंवा काही डाऊट्स असतील ते लगेचच्या लगेच तिथेच क्लिअर होऊ शकतात. तर ऑफलाईन मला असं वाटतं की जास्त बेनिफिशियल असतं. थँक्यू. सो मगाशी जसं मी तुम्हाला म्हणालो की टॉपर स्टॉकची मालिका गेल्या 20 वर्षांपासून आपण अकॅडमीमध्ये राबवत आहोत. मंदार पत्कींचा धनंजयनी उल्लेख केला, तर मंदार पत्की आपल्या द युनिक अकॅडमीच्या 3 इयर्स इंटिग्रेटेड कोर्सचा स्टुडंट होता आणि कोविड 2020 मध्ये तो ऑल इंडिया रँक 22 उत्तीर्ण झाला होता. तर तोही अशाच टॉपर स्टॉकमध्ये इन्स्पायर होऊन त्याची तयारी करताना दिसला. त्याच्या टॉपर स्टॉक पासून धनंजय सारखे ॲस्पायरंट इन्स्पायर झाले. आता धनंजयच्या टॉपर स्टॉक मधून तुमच्यातून सगळे जे आपले ॲस्पायरंट आहेत ते इन्स्पायर होतील, त्यातून चांगलं मोटिवेशन घेतील आणि आपली तयारी चांगली करतील असा मला विश्वास वाटतो.